झालं? हो मग नाही भात घ्या. नाही पुरे 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 पुरे. अगं एवढं जेवलं ना बसल्या बसल्या डोळे मिटत होते माझे. खरंच रेश्मा शाबास, अप्रतिम जेवण झालंय. आणि खरं सांगू आजच्या दिवसाची ना आम्ही किती दिवसापासून वाट पाहत होतो. का हो, रोज मी जेवण करते ती शिक्षा वाटते काय तुम्हाला? नाही तसं नाही ग, असं मनाला लावून घेऊ नकोस. अगं पण बायकोच्या हातचं खाताना फक्त पोट भरतं, मुलीच्या हातचं खाताना पोटाबरोबर मनही भरतं. काय हो बाबा, आईकडूनच शिकले ना सगळं. हो मी कुठे नाही म्हणतोय. आई तुला माहितीये आपण ते लसूण घालून थालीपीठ करतो ना, ती अशला इतकी आवडतात ना, त्याने नावं ठेवली आहेत त्याची. म्हणजे तू म्हणतो एक विद्यापीठ दे, एक व्यासपीठ दे, एक गुळपीठ दे, एक ज्ञानपीठ दे, अजून 10-12 तरी नावं असतीलच त्याची. अगं राकेशला काय आवडतं तुझ्या हातचं? त्यांना माझ्या हातचं सगळंच आवडतं. हॅलो. हा केतन, या या या. अरे रेश्माताई, वेलकम बॅक. थँक्यू. ये जेवायला ये. नाही नाही नको, मी जस्ट जेवून आलोय. अप्रतिम झालंय, बसत खरं. नाही तरी नको. ऍक्च्युली मी इथे शिंदेवाडीत आलो होतो पत्रिकेचं डिझाईन फायनल करायला. म्हटलं तुम्हाला दाखवून जावं. वा वा वा, सुंदर सुंदर. फारच छान आहे. खूप सुंदर आहे. मी रेवाला बोलवून आणते. हा नाही नाही नको, म्हणजे ती बिझी असेल तर असू देत. म्हणजे नाही नाही बिझी बिझी काय नाही. हिची मैत्रीण आली आहे ना, तिच्यावर सकाळपासून गप्पा मारते. या या या, आपण जाऊ आतमध्ये. या या. वा वा वा, अप्रतिम. या या. खूप चांगले आहेत केतन. अगं लग्नाची पत्रिका सासूरवाडीच्या लोकांना नेऊन दाखवावी असं किती कमी मुलांना वाटतं. मला खूप चांगले जावई मिळाली, देवाची कृपा. मी पण केतनला सांगणार आहे की लग्नानंतर आपण मुंबईला शिफ्ट होऊया. मला पण ना ताईसारखं मोकळं आयुष्य जगायचंय. पण विचार करा, काय आहे, मुंबई ना स्वप्नांची नगरी आहे. खूप लोक तिकडे वेगवेगळी आपली स्वप्न घेऊन येतात. पण प्रॉब्लेम असा होतो की मुंबईत आल्यानंतर ती स्वप्न दिसतच नाहीत, कारण मुंबई आपल्याला झोपूच देत नाही. बरेच लोक जी स्वप्न घेऊन येतात ती त्यांना मिळतात, पूर्ण होतात. पण काही लोक वेगळी स्वप्न आपली म्हणतात आणि चिल मारत राहतात. पण मुंबईत ना एक विलक्षण जादू आहे. यु नो, मुंबई इज नॉट अ सिटी, इट्स अ नेसेसिटी. वाव, म्हणजे धमाल असेल ना सगळी. रेवा, अगं केतन आलेत पत्रिकेचा नमुना घेऊन. बघ आवडते का? वाव, खरंच खूप छान आहे. मस्त आहे. हो बाईसाहेब, तर पत्रिकाच बघत राहणार आहेस की केतनची ओळख करून देणार आहेस? हा, केतन ही मिनलताई, मिनलताई हा केतन. अच्छा, तुम्ही मिनलताई का? हो. नाही, ही मुंबईहून आल्यापासून तुमच्याविषयी खूप बोलत असते, तुमच्या ग्रुप विषयी आणि सगळ्यांविषयी. राकेश सारखाच दिसतोय. हा, कसे आहात तुम्ही? मी मस्त. तुम्ही प्लीज मला अरे तू हे करा, काही हरकत नाहीये. अरे क्या बात आहे, एक नंबर. आपल्याच कॅटेगरीत आला की तू. काय बोलतो, कसा आहे? सगळं चिल चाललंय ना, मस्त. हो. हा, एक मिनिट. तुझं आधी कुठं झोल बिल नाही टाकून ठेवला ना? झोल म्हणजे काही आधीचं अफेअर, काही लफडं जुनं?